नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, NTA वतीनं घेण्यात येणारी नीट 2026ची परीक्षा ही येणाऱ्या 3 मेला म्हणजे रविवारी होणार आहे. या दरम्यान विद्यार्थी व पालकांना हॉल तिकीट कधी उपलब्ध होतील या संदर्भात बरीच विचारणा होती आहे. तर या संदर्भातलं एक ट्विटर अकाउंटवर NTAचं जे ऑफिशियल हँडल आहे एक्स अकाउंटवर त्या ठिकाणी अपडेट उपलब्ध झालेले आहेत. नेमके ॲडमिट कार्ड कधीपासून आपल्याला डाउनलोड करता येईल आणि यासोबतच काही इतर महत्त्वाच्या सूचना ज्या परीक्षेच्या संदर्भाने आपल्याला महत्त्वाच्या असणार आहे त्या तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. आता सगळ्यात पहिले जे एक्स अकाउंट आहे NTAचं ऑफिशियल त्यावर नेमकं काय आलेलं आहे ते आपण समजून घेऊया. NEET admit card will be available to all candidates by 10 AM on Monday 27th April 2026. म्हणजे काय, उद्या सकाळी 10 नंतर ऑफिशियल पोर्टलवर आपल्याला ॲडमिट कार्ड हे उपलब्ध होणार आहेत. यापूर्वीच NTAनं यावेळेस सिटी इंटिमेशनची स्लिप जी ती अवेलेबल करून दिली होती. त्यामुळे आपली परीक्षा नेमकी कोणत्या शहरात होणार आहे या बाबतीत आपल्याला माहिती अपडेट मिळालेली आहे. आता त्यानंतर ज्या शहरात आपली परीक्षा होणार आहे ती नेमकी कोणत्या सेंटरवर होणार आहे हे सुद्धा आपल्याला आता ॲडमिट कार्डच्या माध्यमातून त्या ठिकाणी कळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती कोणती आहे तर ती NTA.NEET.NTA.NIC.in या ऑफिशियल पोर्टलवर आपल्याला सकाळी उद्या 10 नंतर व्हिजिट करायचं आहे. त्या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन नंबर आणि आपला पासवर्ड वापरून आपल्याला आपलं ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे. एक बेसिक विषय झाला. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पालकांना हा प्रश्न पडतो की नेमके नीटच्या ॲडमिट कार्डच्या किती प्रती काढाव्यात, त्या ब्लॅक अँड व्हाईट असाव्या की कलर असाव्या. तर सगळ्यात सिम्पल फंडा आहे, कुठेही तुम्हाला कलर झेरॉक्सची रिक्वायरमेंट नाही आहे किंवा मागितली जात नाही. त्यामुळं ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर तुम्ही त्याच्या किमान 3 प्रिंटआउट काढाव्या. हे बेसिक सांगतो. त्याचं कारण असं आहे की पहिली एक प्रत असेल जी ॲडमिट कार्डची जी तुम्हाला परीक्षा सेंटरवर तुम्हाला सोबत न्यायची आहे आणि ती त्या ठिकाणी पेपर झाल्यानंतर सबमिट करून घेतली जाते. त्यामुळे एक प्रिंट तुमची त्या ठिकाणी सबमिट होणार आहे. दुसरी प्रिंट भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही ॲडमिशन प्रक्रियेत भाग घेणार आहात तेव्हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे रजिस्ट्रेशन पोर्टल आहे किंवा ऑल इंडियाच्या संदर्भाने कुठेही जेव्हा तुम्हाला ॲडमिशन मिळेल त्या ठिकाणी सुद्धा तुमची ॲडमिट कार्डची एक प्रिंट मागितली जाते. आणि त्यानंतर जर भविष्यात कधी काही गरज पडली तर एखादी ॲडमिट कार्डची प्रिंट आपल्याकडं भविष्यातही रेफरन्ससाठी असावी. म्हणून किमान 3 प्रिंटआउट आपण काढून ठेवा. जे हॉल तिकीट आपण डाउनलोड करणार आहात ते आपल्या मेलवर सुद्धा टाकून ठेवा. म्हणजे त्याची सॉफ्ट कॉपीसुद्धा तुमच्याकडे उपलब्ध असेल तर ती तुम्हाला भविष्यात कधी लागली तर उपलब्ध असेल. जी जीमेलवर वगैरे तुम्ही ठेवली तर ती नंतरही तुम्हाला त्या ठिकाणी कामी येऊ शकते. थोडक्यात काय तर ॲडमिट कार्डच्या किमान 3 प्रिंटआउट काढा आणि एक प्रिंटआउट तुम्हाला तुमच्या मेलवर पाठवून ठेवायची जेणेकरून भविष्यात कधी लागली तर ती तुम्हाला त्या ठिकाणी वापरता येईल. आता हे ॲडमिट कार्ड जे तुम्हाला उपलब्ध होणार आहे तर याच्यापूर्वीचा अनुभव विचारात घेता साधारण 3 पेजचं हे ॲडमिट कार्ड असेल. त्याच्यामध्ये पहिल्या पेजवर काय असणार आहे तर ते समजून घेऊया आपण. पहिल्या पेजवर नॉर्मली तुमचे पर्सनल डिटेल्स असतात, तुमच्या परीक्षा सेंटरचं त्या ठिकाणी नाव असतं आणि तुम्ही कोणत्या वेळेत त्या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. मान्य आहे की पेपर 2 ते 5 या वेळेत होणार आहे, परंतु प्रत्येक विद्यार्थ्याचा रिपोर्टिंग टाईम हा वेगवेगळा आहे. काही मुलांना कदाचित 12:30चा टाईम असेल, काहींना 11:30चा असेल, काहींना 11चा असेल. म्हणजे अगदी 1.5-2 तास अगोदरपासून रिपोर्टिंग टाईम मुलांना दिलेले असतात. साधारण 1:30 वाजता म्हणजे अर्धा तास अगोदर गेट बंद केलं जातं. तर तुम्हाला काही मुलांच्या ॲडमिट कार्डवर 1:30ची सुद्धा वेळ असू शकते. परंतु मागील 2024चा अनुभव पाहता मागच्या वर्षी परीक्षा अतिशय स्ट्रिक्ट पद्धतीनं कंडक्ट करण्यात आली. या परीक्षेच्या दरम्यान आमच्याही मार्केटिंग ॲक्टिव्हिटी असतात, आम्ही पण बऱ्याचशा सेंटरला व्हिजिट करत असतो. तर असं लक्षात आलं की अगदी 1 मिनिटांनी विद्यार्थी लेट आल्यामुळं त्याला परीक्षेला जाऊ दिलं गेलं नाही. म्हणजे 1:31 जरी झाला तरी तुमच्यासाठी गेट उघडलं जात नाही. त्यामुळं NEET 2026ची परीक्षा देणारे जेवढे विद्यार्थी असतील त्यांना अगदी मनापासून सांगतो 1 वाजेच्या अगोदरच आपण सेंटरवर पोहोचा आणि स्वतःला मध्ये एंटर करून घ्या. कारण कुठल्याही वर्षभराची आपली मेहनत आहे
काही रिपीटर्स मुलं असतील त्यांची 3 वर्षापासून मेहनत आहे, कोणाचंही नुकसान होऊ नये म्हणून आपण वेळेत सेंटरवर त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करा. आपलं जर सेंटर आपल्या लोकेशनपासून नवीन ठिकाणी आलेलं असेल, दुसऱ्या शहरात आलेलं असेल, 1 दिवस अगोदर जाऊनच स्टे करा. सकाळी उठून प्रवासाला सुरुवात करून वेळेत पोहोचून इन बिटवीन काही इन्सिडेंट घडला तर आपलं नुकसान होऊ शकतं. आपण वेळेत पोहोचलो नाही तर आपल्याला त्या ठिकाणी एंटरटेन केलं जात नाही. नियम सगळ्यांसाठी बनवलेला आहे. 1:30ला गेट क्लोज होतं, त्यामुळं किमान 1:15 वाजेपर्यंत म्हणजे 1:15 आत किंवा 1 वाजेच्या आतच आपण सगळ्यांनी परीक्षा सेंटरच्या गेटमधून आत एंट्री करावी, असा एक महत्त्वाचा सल्ला तुम्हाला या ठिकाणी देतो. जे 3 पेपर असतील म्हणजे ॲडमिट कार्डचे 3 पेजेस असतील, तर पहिल्या पेजवर जसं सुरुवातीला मी उल्लेख केला तुमचं पर्सनल डिटेल्स असतील, याशिवाय तुमच्या सेंटरचं डिटेल नाव असेल, कुठल्या कॉलेजवर किंवा कुठल्या स्कूलवर तुमचा परीक्षेचा पेपर होणार आहे, याशिवाय तुमचा रिपोर्टिंग टायमिंग, बाकी तुमचा नीटचा नवीन आलेला रोल नंबर. म्हणजे आता पहिले जेव्हा तुम्ही फॉर्म भरला तेव्हा तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर मिळालेला होता, आता नीटच्या ॲडमिट कार्डवर तुम्हाला नीटचा रोल नंबर मिळणार आहे. आणि याशिवाय परीक्षेचा वेळ वगैरे त्या ठिकाणी उपलब्ध असेल. परंतु पेपरचा टायमिंग फिक्स आहे 2 ते 5, पण रिपोर्टिंग टायमिंग महत्त्वाचं आहे, त्यामुळं आपण वेळेत त्या ठिकाणी रिपोर्टिंगसाठी पोहोचायचं आहे. दुसरं जे पेज असणार आहे ॲडमिट कार्डचं, त्यामध्ये पोस्ट कार्ड साईजचा फोटो तुम्हाला त्या ठिकाणी लावायचा आहे. आता बऱ्याचदा विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल, किती पोस्ट कार्ड साईजचे फोटो लागतील? एकच लागेल. एक पोस्ट कार्ड साईजचा फोटो आपल्याला दुसऱ्या पेजवर लागेल. पहिल्या पेजवर आपल्याला एक पासपोर्ट साईजचा फोटो लावावा लागेल, जो की आपण नीटचा परीक्षेचा फॉर्म भरताना जो वापरला होता किंवा अपलोड केला होता तो फोटो तुम्हाला त्या ठिकाणी पेस्ट करायचा आहे. पहिल्या पेजवर तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे, दुसऱ्या पेजवर तुम्हाला पोस्ट कार्ड साईजचा फोटो लावायचा आहे आणि तिसऱ्या पेजवर तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतील. आता यामध्ये ॲडमिट कार्ड आल्यानंतर कळेल काही ठिकाणी बऱ्याचदा आता पेरेंट सिग्नेचर पण मागितली जाते, तर ती तुम्हाला घरून करून घेऊन जायची असते. बाकी स्टुडंट सिग्नेचर तुम्ही इन फ्रंट ऑफ इन्व्हिजिलेटर म्हणजे त्या जे कोणी गायडिंगला असतील, वर्गामध्ये पर्यवेक्षक असतील त्यांच्यासमोर तुम्हाला ती साईन करायची असते. थोडक्यात काय, 3 पेजचं ॲडमिट कार्ड असेल. पहिलं पेज पर्सनल डिटेल आणि सेंटरचे डिटेल्स असतील त्याच्यामध्ये, आणि रिपोर्टिंग टायमिंग महत्त्वाचं असेल, आणि पासपोर्ट साईजचा फोटो तुम्हाला लावून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या पेजवर तुम्हाला पोस्ट कार्ड साईजचा फोटो लावायचा आहे आणि तिसऱ्या पेजवर तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स असतील त्या तुम्हाला काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत. हे झालं बेसिक. आता जे ॲडमिट कार्ड उपलब्ध होईल त्यानुसार. आता त्यानंतर सोबत जाताना काय घेऊन जायचं आहे हे फार इम्पॉर्टंट आहे. तर ॲडमिट कार्डची एक प्रिंट तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे. आता बऱ्याचदा विद्यार्थी हे पण विचारतात 2 प्रिंट नेल्यात चालतील का? तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सोबत ठेवा, पण ॲडमिट कार्डची एकच प्रिंट तुम्हाला ॲट द टाईम ऑफ एक्झाम लागणार आहे. तेव्हा एक ॲडमिट कार्डची प्रिंट सोबत घेऊन जा. सोबत एक पासपोर्ट साईजचा फोटो जो तुम्ही हॉल तिकीटवर लावला आहे, एक तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये लागणार आहे, जिथं अटेंडन्स भरली जाईल त्या ठिकाणी सुद्धा तुमचा एक फोटो पासपोर्ट साईजचा फोटो तुम्हाला पेस्ट करायचा आहे. थोडक्यात काय, तर एक फोटो ॲडमिट कार्डसाठी आणि एक त्या अटेंडन्सवर लावण्यासाठी, म्हणजे 2 पासपोर्ट फोटो तुम्हाला सोबत कॅरी करायचे आणि एक पोस्ट कार्ड साईजचा फोटो तुम्हाला ॲडमिट कार्डवर लावायचा आहे. त्याची परत मध्ये गरज नाही, ते ॲडमिट कार्डच ते त्या ठिकाणी परीक्षा संपल्यावर जमा करून घेतलं जाईल. यानंतर एक व्हॅलिड ID प्रूफ जे की ओरिजिनल फॉर्ममध्ये आहे. उदाहरणार्थ तुमचं आधार कार्ड असेल, तुमचं पॅन कार्ड असेल, तुमचं ड्रायव्हिंग लायसन असेल, तुमचं बँक पासबुक असेल यापैकी, किंवा पासपोर्ट असेल, हे जे डॉक्युमेंट ओरिजिनल फॉर्ममध्ये तुमच्याकडे उपलब्ध आहे ते, आणि त्याची एखादी झेरॉक्स पण आपल्यासोबत असली तर बरं राहील. एक झेरॉक्स पाहिजे तर सोबत कॅरी करा, आणि ओरिजिनल मात्र ID प्रूफ आपला जो येतो तो तुम्हाला सोबत त्या ठिकाणी कॅरी करायचा आहे. सो थोडक्यात एक व्हॅलिड ID प्रूफ सोबत कॅरी करायचं आहे, एक ॲडमिट कार्ड सोबत कॅरी करायचं आहे, 2 पासपोर्ट फोटो, एक पोस्ट कार्ड साईजचा फोटो, आणि एक वॉटर बॉटल जी की ट्रान्सपरंट असावी, ज्याच्यामध्ये आपल्याला आरपार पारदर्शक म्हणूया आपण त्याला, आरपार दिसेल अशी. साधं त्यासाठीचं ऑप्शन आहे की तुम्ही बिस्लरी बॉटल घ्या, त्याचं रॅपर काढून टाका आणि ती बॉटल तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षा सेंटरवर अलाउ केली जाते. सो थोडक्यात ॲडमिट कार्ड उद्या 10 नंतर उपलब्ध होणार आहे. जे विद्यार्थी नीट 2026ची परीक्षा देऊ इच्छितात
तर त्यांनी आपला युजर आय डी म्हणजे ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड रेडी ठेवावा. सुरुवातीला होऊ शकतं की तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करायला तुम्हाला अडचण येईल, कारण सगळे मुलं एकदाच त्या वेबसाईटवर व्हिजिट करतील. पेशन्स ठेवा. दुपारनंतर सायंकाळपर्यंत तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड नक्की डाउनलोड करता येईल. आता परीक्षेला जाताना तुमची ड्रेसिंग कशी असावी, तुम्ही कशा युनिफॉर्ममध्ये गेलं पाहिजे, या संदर्भातला एक सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासाठी उद्या शेअर करेल. तुर्तास उद्या 10 नंतर ऑफिशियल पोर्टलवर ॲडमिट कार्ड रिलीज होतील. एक महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.